नमस्कार. जंगल एकोसच्या या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज पहिल्यांदा आम्ही स्टुडिओच्या बाहेर पडलेलो आहे आणि पॉडकास्ट ज्या विषयावर आहे त्याच ठिकाणी येऊन आम्ही शूट करतोय. आणि ऑल थँक्स टू आमच्याबरोबर आज जे गेस्ट आहेत, तुषार चव्हाण जे फील्ड डिरेक्टर आहेत सह्याद्री टायगर रिझर्वचे. आम्ही आज आत्ता सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये बसून हा पॉडकास्ट शूट करतोय. आणि सह्याद्री टायगर रिझर्वबद्दल, एकंदरीत जंगलांबद्दल, प्राण्यांबद्दल आणि स्पेशली सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये ज्या सध्या घडामोडी घडत आहेत, टायगर रिलोकेशन चालू आहे, वेगवेगळ्या जंगलांमधनं काही टायगर्स पकडून सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये सोडण्यात आलेले आहेत, त्याबद्दल अनेक प्रश्न आमच्या मनात आहेत, तुमच्याही मनात आहेत. ते सगळेच प्रश्न आणि त्यांची बेधडक उत्तर द्यायला आज आमच्याबरोबर डॅशिंग फील्ड डिरेक्टर आहेत सह्याद्री टायगर रिझर्वचे तुषार चव्हाण सर. तुषार सर, पुन्हा एकदा जंगल एकोजवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि थँक्यू सो मच. आज तुम्ही आम्हाला सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये घेऊन आलायत आणि खऱ्या अर्थाने ज्या विषयावरती हा पॉडकास्ट सुरू आहे त्या वातावरणात आज आपल्याला हा पॉडकास्ट शूट करायला मिळतोय. सर, माझा पहिला प्रश्न हा आहे की सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये गेल्या काही दिवसात बऱ्याच घडामोडी चालू आहेत, कंटिन्युअसली त्याच्या अपडेट्स येत आहेत सगळ्यांपर्यंत. सर, टायगर रिलोकेशनचा जो काही एक अपडेट आहे, कोणता टायगर पहिला सोडला गेला, मग दुसरा, मग तिसरा, तो कुठून आला, हे सगळं एक थोडक्यात सांगा. मला माहिती आहे सोशल मीडियावरनं ऑलरेडी बऱ्याच लोकांपर्यंत ही माहिती पोचली आहे, पण बरेचसे असे पण आहेत ज्यांच्या मनात खूप प्रश्न आहेत की नक्की काय चाललंय, सह्याद्री टायगर रिझर्व नक्की कुठे आहे, आम्ही पहिल्यांदाच सह्याद्री टायगर रिझर्वचं नाव ऐकतोय, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. सो त्याबद्दल थोडंसं. येस. सह्याद्री टायगर रिझर्व हे मुख्यतः सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या 4 जिल्ह्यांच्या बॉर्डरवरती आहे. त्याच्यामध्ये कोयना अभयारण्य आहे ते सातारा आणि रत्नागिरी याच्या बॉर्डरवरती आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे जे थोडासा सातारामधला भाग आहे, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी याच्या बिलकुल ट्राय जंक्शनवरती आहे. हा सगळा एरिया साधारणतः 1165 चौरस किलोमीटरचा आहे. या एरियामध्ये हिस्टॉरिकली वाघांचं अस्तित्व देखील आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये फक्त 3 नर वाघ या भागामध्ये स्थिरावले. मग आपल्याला जर वाघांना कायमस्वरूपी वास्तव करायचं असेल तर मादी वाघाची म्हणजे वाघिणीची अत्यंत गरज आहे. याच्यासाठी आपण जिथं चांगली वाघांची जेनेटिकल डायव्हर्सिटी आहे तो एरिया म्हणजे सेंट्रल इंडियन लँडस्केप, ज्याच्यामध्ये ताडोबा, पेंच असेल, तर इथून आपण वाघिणींना स्थलांतरित केलं आणि त्यांना सह्याद्रीच्या कुशीमध्ये घेऊन आलो. याच्यामध्ये जी सगळ्यात पहिली वाघीण आणली ती आपण आणली ताडोबामधली. तिचं नाव लोकांनी चंदा दिले. दुसरी वाघीण आणली, तिचं नाव लोकांनी तारा दिले. आणि अलीकडच्याच काळामध्ये आपण जी कोयनामध्ये वाघीण सोडली, जिला आपण वॉटर वेनी आणलं आणि पेंच सारख्या एकदम समृद्ध लँडस्केपमधून आणली, तिला लोकांनी नाव हिरकणी दिले. अशा पद्धतीनं 3 वाघिणींना आपण ट्रान्सलोकेट करून सह्याद्रीमध्ये आणलं आणि त्या आता त्यांची टेरिटरी मार्क करून या भागामध्ये स्थिरावल्यात. सर, तुम्ही सांगितलं 3 वाघिणींना आपण इथे आणलं, ट्रान्सलोकेट आपण केलं, हे तुम्ही सांगताय. एक्झॅक्टली ट्रान्सलोकेट करतात म्हणजे काय करतात? ट्रान्सलोकेशनचा अर्थ असा आहे की जे वाघ त्यांनी आपली होम टेरिटरी तयार केली, ते एकदम सुदृढ वाघ आहेत, त्यांना आपण कुठल्या तरी अननोन टेरिटरीमध्ये घेऊन जातो की ते तिथं त्यांचं नव्यानं सगळं घर तयार करतील. अशा चेंज ऑफ लँडस्केप, चेंज ऑफ प्लेस हे आपण फोर्सफुली आणि जाणून बुजून करतोय, म्हणून ह्याला आपण ट्रान्सलोकेशन म्हणतो. की त्यांचं होम रेंज आपण चेंज करून दुसऱ्या होम रेंजमध्ये घेऊन जातो आणि तिथं त्यांना सेटल होण्यासाठी संधी देतो. याच्यामध्ये आपण ते नॅचरल डिस्पर्स करून इथपर्यंत येऊ शकतात. आपण पाहिलं की काही भाग विदर्भाच्या लँडस्केपमधून अगदी धाराशिव, सोलापूरपर्यंत, पुण्याच्या बॉर्डरपर्यंत आले, परंतु या वाघांना इथपर्यंत येण्यासाठी फार वेळ लागतो आणि डिस्पर्सल हे मेलमध्ये जास्त आहे. फिमेलमध्ये डिस्पर्सल हे लोकल डिस्पर्सल असतं, ते तिथंच थोड्याशा पुढची टेरिटरी तयार करतील किंवा मदरची टेरिटरी घ्यायचा प्रयत्न करतील. मेल मात्र लॉंग व्हेंचरिंग असतात.
फिमेलला आपल्याला फोर्सफुलीच आणावं लागेल, जेणेकरून ती या भागामध्ये येऊन त्या डिस्पर्स होतील. आणि त्याच्यासाठी आपण फिमेल चूज केले आणि फिमेलचं पहिल्यांदा आपण ट्रान्सलोकेशन केलं. सर, आपण आता 2026 मध्ये आहोत. ह्यापूर्वी अशी ट्रान्सलोकेशन्स कुठे कुठे झाली आहेत? महाराष्ट्राचा जर विचार केला तर नवेगाव नागझरामध्ये ट्रान्सलोकेशन झाले, ताडोबा लँडस्केपमधून नवेगाव नागझरामध्ये ट्रान्सलोकेशन झाले. जर आपण नॅशनल लेवलला विचार केला तर त्याच्यासाठी सरिस्का, जिथं 1 ते 2च वाघ शिल्लक राहिलेले, तिथं देखील ट्रान्सलोकेशन रणथंबोरमधून करण्यात आलं. 50 सारखा लँडस्केप आहे जिथं एकच मेल फिरत होता पूर्ण टेरिटरीमध्ये, तिथं पेंचमधून टायगर नेऊन तिथं ट्रान्सलोकेशन केलं आणि आता 100पेक्षा जास्त टायगर एकट्या 50मध्ये आहेत. सेम आहे की महाराष्ट्रामधून आपण ट्रान्सलोकेशन करून सिमलीपाल टायगर रिझर्वला टायगर्स दिले. तर असे याच्या पहिले झालेले उदाहरणं भरपूर आहेत. पण महाराष्ट्रामध्ये आपण जपलं तर सेंट्रल इंडियन लँडस्केपपासून वेस्टर्न घाटमध्ये आलेलं हे एक युनिक एक्झाम्पल आहे. सर, मला एक प्रश्न, हा ॲक्च्युली बऱ्याच वाईल्डलाईफ फोटोग्राफर्सच्या मनात किंवा अनेक टूर ऑपरेटर्सच्या मनात, काही लोकल जे ताडोबातले आहेत त्यांच्या मनात हा प्रश्न आहे. त्यांच्या वतीने मी हा प्रश्न ॲक्च्युली विचारतोय, कारण जेव्हा जेव्हा तारा चंदाच्या न्यूज येत होत्या, अपडेट्स येत होत्या, तेव्हा तेव्हा ताडोबामध्ये ही चर्चा होती की अरे आमच्याकडचा चांगला वाघ घेऊन गेले किंवा आमच्याकडचा टुरिझम फ्रेंडली वाघ घेऊन गेले आणि आता आमच्याकडचं सायटिंग कमी झालं, काय गरज होती सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये घेऊन जाण्याची. सर, याबद्दल तुमचं काय मत आहे आणि खरंच असं आहे का की तिकडचा चांगला किंवा टुरिझम फ्रेंडली वाघ किंवा मुळात वाघ हा टुरिझम फ्रेंडली असतो का? आता याच्यामध्ये बघा की मी एक 2-3 आस्पेक्टमध्ये उत्तर देईल. पहिला आस्पेक्ट असं आहे की लक्षात घ्या की माझ्याकडे लग्नाची 3 मुलं आहेत. जर मला वधू आणायची आहे तर मी ती योग्यच वधू आणणार. सर्व गुणसंपन्न आहे का, आपण लग्न करताना कुंडली पाहतो. आता तर चलो ठीक आहे की जमाना फार पुढे गेलाय, मुलं स्वतःच ठरवतात. पण एक 3 मुलांचा बाप किंवा फील्ड डायरेक्टर आहे, तर मला ज्या मुली आणायच्या त्या मी निश्चितच माझ्या क्रायटेरियात बसणाऱ्या आणल्या. मग ह्याच्यामध्ये पाहिलं की कुठल्या प्रजननक्षम आहेत, त्यांचं बिहेवियर कसं आहे, त्या आपली टेरिटरी कशी मार्क करतायत, किल कोणत्या प्राण्यांचं करतायत. आता आम्ही ज्या वाघिणी आणल्या त्या सांबर किंवा गौर यासारख्या गव्या रेड्याला मारण्याची कॅपॅसिटी असणाऱ्या वाघिणांना आमची गरज होती. तो क्रायटेरिया आम्ही चूज केला. याच्यामध्ये योगायोगानं असं म्हणता येईल की द फेमस टायगर ऑफ ताडोबा याच्या लिनिएजमधली एक फिमेल आणण्यात आली किंवा जी पांढरपवनीची प्रिन्सेस होती तिला आणण्यात आली. परंतु हे आणत असताना आम्ही त्याच्यामध्ये टुरिझमचा विचार बिलकुल नाही केला. याच्यामध्ये आम्हाला फिट फॉर धिस लँडस्केप असणाऱ्या फिमेल आणायची गरज होती आणि फॉर्च्युनेटली त्या टुरिझम झोनमधल्या टायगर्स होत्या ज्या जिप्सीला अकोमोडेट होत्या किंवा त्याच्यावरती काही लोकांचं पर्यटन देखील डिपेंड होतं. परंतु आपण जर हे पाहिलं तर या भागामध्ये जिथं टायगरची ऑलरेडी टेरिटरी आहे, जर आपण चंदाचा विचार केला तर तिची बहीणच शेजारी चांदणी आहे, ती त्याची टेरिटरी घेऊन गेली किंवा पर्यटकांना दर्शन पण देईल. पांढरपवनीचा विचार केला, द फेमस लेजंडरी टायगर माया देखील ती टेरिटरी होल्ड केली आणि आता तारा देखील होल्ड करत होती, दुसरी टायगरच ती होल्ड करेल. तर ज्या लँडस्केपमध्ये टायगर पॉप्युलेशन खूप अबॅन्डंट आहे, 100-150 टायगर ज्या लँडस्केपमध्ये आहेत, तिथं तर ती टेरिटरी घ्यायला काही दिवसाचाच कालावधी लागेल. त्याच्यानंतर ती टेरिटरी एखादी डॉमिनंट फिमेल ती घेऊनच टाकेल. त्यामुळं टुरिझमचा ॲज पर जर विचार केला तर शॉर्ट टर्म लॉस डेफिनेटली आहे की शॉर्ट टर्म जे टुरिस्ट तुमच्याकडे बुकिंग करून काही 2 दिवसांनी 15 दिवसांनी येणार आहेत त्यांना तर डेफिनेटली तो लॉस होईल की ती टेरिटरी ऑलरेडी ज्याची होती ती एक्झिस्टिंग फिमेल गेल्यामुळे त्यांना ती सायटिंग होणार नाही. परंतु दिस इज द टेम्पररी प्रॉब्लेम, लॉंग टर्ममध्ये तो प्रॉब्लेम राहणार नाही आहे. आणि याच्यामध्ये विन विन सिच्युएशन आहे की ज्या भागामध्ये हाय डेन्स पॉप्युलेशन ऑफ टायगर आहे तिथून जर काही टायगर जर स्थलांतरित झाले तर अपकमिंग कब्जला पण ती टेरिटरी घेण्याचा चान्स मिळेल. सर, मला तुम्ही आता एक खूप इम्पॉर्टंट मुद्दा बोललात की तुम्ही टुरिझमचा विचार अजिबात केला नाहीत. तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला रिप्रेझेंट करता, तुम्ही आत्ता एक खूप मोठ्या क्षेत्राचे क्षेत्रसंचालक आहात, फील्ड डिरेक्टर आहात. सर, मला फॉरेस्ट डिपार्टमेंटची भूमिका जाणून घ्यायची किंवा ती प्रेक्षकांसमोर मांडायची आहे की टुरिझम ऑलरेडी त्याच्यावरती अनेक वादविवाद आहेत की 20% टुरिझमला जागा आहे, 80% आम्हाला जायला मिळत नाही, बरं पैसे भरमसाठ मोजावे लागतात.
फॉरेस्ट डिपार्टमेंटचा ह्या गोष्टीकडे बघण्याचा नक्की दृष्टिकोन काय असतो? कारण टुरिझम सुधारलं तर नक्कीच सगळ्यांनाच फायदा होणार आहे, पण फॉरेस्ट डिपार्टमेंटला फक्त टुरिझम व्यतिरिक्त अनेक गोष्टी असतात. आज दिवसभर तुमच्या बरोबर फॉरेस्टमध्ये फिरतोय तेव्हा मला लक्षात येते की तुम्हाला अजून इतर अनेक गोष्टी आहेत ज्या करायच्या असतात. सो फॉरेस्ट डिपार्टमेंटला टुरिझम डिपार्टमेंट किंवा टुरिझम कितपत अफेक्ट होतं, याचं कितपत प्रेशर असतं आणि ते असावं का नसावं? नक्की. आता मी उत्तर देण्यापहिले मी थोडंसं रिफ्रेम करतो माझं सेंटेन्स, की आम्ही वाघिणी आणताना की त्या टुरिस्ट एरियातल्याच आणाव्या ह्याला प्राधान्य दिलं नाही. आता ह्याचं उदाहरण बघितलं तर आपण तिसरी जी वाघिणी आणली हिरकणी पेंचमधून, त्या वाघिणीला आम्ही कम्प्लिटली नॉन टुरिझम एरियामधली वाघीण प्रेफर केली. आम्ही त्या वाघिणींचे कॅरेक्टर बघितले, ना की त्या कुठल्या झोनमध्ये आहेत ते बघितलं. त्यामुळं पांढरपवनी किंवा इकडची चंदाची टेरिटरी ही टुरिझममध्ये येते की नाही येते हे आमच्यासाठी त्यावेळेला दुय्यम होतं. निश्चित त्या ज्यावेळेला सह्याद्रीमध्ये आल्या त्यावेळेला आम्हाला कळतं की टुरिझममधल्या वाघिणीचं बिहेवियर नॉन टुरिझमच्या वाघिणीचं बिहेवियर डेफिनेटली चेंज आहे. आणि आमच्या ही गोष्ट चांगली फायद्याचीच झाली की त्या टुरिझम झोनमधल्या होत्या, पण निवड करताना तो क्रायटेरिया आमचा नव्हता. आता तुमचा प्रश्नाचं उत्तर देतो, ज्याच्यामध्ये बघा की टुरिझम असेल तरच आपलं कॉन्झर्वेशन जगेल. ह्याचं कारण असं आहे की कॉन्झर्वेशन विदाउट मनी इज जस्ट अ कॉन्व्हर्सेशन. तर आपल्याला कॉन्व्हर्सेशन नाही करायचं, आपल्याला ॲक्च्युली कॉन्झर्वेशन करायचं आहे. कॉन्झर्वेशनचा तुम्ही इकॉनॉमीचा विचार केला, ज्यावेळेला टुरिस्ट त्या भागामध्ये येतात, एंट्री गेटचं फीज निघतात, एंट्री गेटला त्या एंट्री होतात, गाईडचं त्याच्यावरती डिपेंड असतं, आजूबाजूच्या टपऱ्या त्याच्यावरती अवलंबून आहे, ड्रायव्हरचं पेमेंट आहे, गाडी आहे, मेंटेनन्स आहे, एव्हरीथिंग आहे. तर त्या भागातली इकॉनॉमी देखील त्या टुरिझमसोबत डेव्हलप होते. शिवाय काय आहे की जी लोक गुरं चारायला जंगलात जाणार होते किंवा शिकारी करणार होते ते लोक आज गाईडचं काम करतात. त्यामुळं फॉरेस्टचा डिपेंडन्स ह्या लोकल कम्युनिटीचा कमी होतो. फॉरेस्ट डिपार्टमेंटला जी फी मिळते त्या फीमधून आपण सॉईल मॉइश्चर कन्झर्वेशनची कामं करतो, प्रोटेक्शन मजुरांचे पगार देतो, याशिवाय अजून काही डेव्हलपमेंटचे कामं करतो, वॉटर होलची कामं करतो. तर जो पैसा आहे टुरिस्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटला फीच्या रूपात देत आहेत, तो पैसा बॅक टू नेचर जातोय, ना की तो गव्हर्नमेंटच्या किटीमध्ये जमा होतो. याच्यासाठी आपल्याकडे फाउंडेशन असतं. प्रत्येक टायगर रिझर्वचं एक फाउंडेशन आहे आणि त्या टायगर रिझर्वला जमा होणारा महसूल हा त्याच टायगर रिझर्वच्या डेव्हलपमेंटवरती खर्च केला जातो. त्यामुळं टुरिझम आणि कॉन्झर्वेशन ह्या दोन्ही गोष्टी हँड इन हँड चालणार आहेत. याच्यामध्ये कुठलीही एक गोष्ट इग्नोर करून आपल्याला चालणार नाही. त्यामुळे डेफिनेटली डिपार्टमेंटचा टुरिझमकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप पॉझिटिव्ह आहे. जेवढं पण आपल्याला अलाउ केले सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननी, NTCAच्या गाईडलाईननी, तेवढं तर टुरिझम आपण वारंवार करत राहतो. सर, थँक्यू सो मच. हे तुमच्याकडनं ऐकून खूप बरं वाटतंय, कारण बरेचदा टुरिझम जे टुरिस्ट येतात त्यांना अनेक वेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंट काहीतरी चुकीचं करतंय किंवा आपल्याला सपोर्ट करत नाहीये किंवा टुरिझमला सपोर्ट करत नाहीये अशी भावना घेऊन बरेचदा टुरिस्ट बाहेर पडतात. याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, पण आज तुम्ही हे जे सांगितलं की नाही, फॉरेस्ट डिपार्टमेंटचं लक्ष दोन्हीकडे असतं इक्वली आणि टुरिझम तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण कन्झर्वेशनसाठी सुद्धा ते इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हीच सांगितलं. ही खूप चांगली गोष्ट आहे. मला त्यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की आता जेव्हा सह्याद्री टायगर रिझर्व फॉर्म झालं होतं आणि इथे सफारीज किंवा इथे जेव्हा ट्रेल सुरू होते त्यावेळेला सह्याद्री टायगर रिझर्वकडे फार लोक वळत नव्हते. आता अचानक ही जी काही गेल्या काही महिन्यांमधली जी सगळी अपडेट आहे त्यामुळे लोक अचानक सह्याद्री टायगर रिझर्वचा विचार करायला लागलेत किंवा ते नाव चर्चेत यायला लागलंय. मला जाणून घ्यायचं होतं की ह्या आधी काय घडतं, फॉरेस्ट डिपार्टमेंट अशा पद्धतीचा एखादा प्रोग्राम प्लॅन करण्याच्या आधी, ट्रान्सलोकेशनचा प्रोग्राम प्लॅन करायच्या आधी नक्की काय काय ठरवतं आणि किती टप्प्यात हे ठरतं की आता आपण ट्रान्सलोकेशनला सुरुवात करूया. जसं की सह्याद्रीचा हा लँडस्केप आहे, इथे ग्रासलँड्स त्या मानाने कमी आहेत, त्यामुळे हार्बीवोर्सची संख्या कमी आहे किंवा हार्बीवोर्स जे मॅमल्स दिसत आहेत ते वेगळे आहेत. जसं तुम्ही म्हणालात की इथे गेड आपला रानगवा किंवा सांबर डिअर जास्त दिसतात.
चितळ कमी दिसतात. सो नक्की काय घडतं, फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काय प्लॅनिंग असतं, कशा पद्धतीने हे टप्पे आखले जातात आणि मग काय स्टेजेस असतात आणि मग केव्हा हे ठरतं की आता टायगर आपण इथे आणू शकतो? त्याच्या पाठीमागे खूप लॉंग हिस्ट्री आहे. जर आपण पाहिलं तर 2010-12 मध्ये टायगर रिझर्व घोषणा झाली, टायगर रिझर्व तयार झालं. त्याच्या पाठीमागे गेलं 30-30 वर्ष हे सँच्युरी होते, नॅशनल पार्क झाले, आता टायगर रिझर्व झाले. ज्या वेळेला ही सगळी प्रोसेस होते त्यावेळेला कोणत्याही भागामध्ये टायगरला एस्टॅब्लिश करायचं म्हणजे पर्याप्त खाद्य पाहिजे, म्हणजे तृणभक्षक प्राण्यांची संख्या पर्याप्त पाहिजे. म्हणून या सगळ्या टायगर रिकव्हरी प्रोजेक्टमध्ये फेज 1 करण्यात आली. फेज 1 मध्ये आपण काय केलं की तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढावी म्हणून मेजर्स घेतले, ज्यामध्ये कुरणांचा विकास असेल, वेगवेगळ्या ठिकाणी वॉटर होल करणे असेल, सागरेश्वर सारख्या ठिकाणावरून एक्सेस हरणांना आणि चितळांना आणून सह्याद्रीमध्ये सोडण्याचा प्रोग्राम असेल. हा फेज 1 प्रोग्राम आपण पहिला कंप्लीट केला 2017 पासून ते अगदी 2023 पर्यंत. ज्यावेळेला हा प्रोग्राम कंप्लीट झाला याच्यामध्ये WII ची इन्व्हॉल्वमेंट आहे, NTCA ची इन्व्हॉल्वमेंट आहे, ते आपल्याला टेक्निकल गाईडलाईन देत असतात. सुरुवातीला असणारी 10 ते 15 तृणभक्षक प्राण्यांची संख्या प्रति चौरस किलोमीटरमध्ये ती वाढून आजच्या रोजी 37 तृणभक्षक प्राणी प्रति चौरस किलोमीटरमध्ये एवढ्या संख्येपर्यंत पोहोचली. आता ही वाढलेली संख्या पाहता आता आपण सह्याद्रीच्या लँडस्केपमध्ये बसलोय, किती डेन्स फॉरेस्ट आहे आपण पाहतोय. त्यामुळे इथं सायटिंग होणं हे फार रेअर गोष्ट आहे, कारण की त्यांच्याकडे खूप डेन्स पॅचेस अवेलेबल आहेत, लपण अवेलेबल आहे. त्यामुळे जरी ते आपल्या देवळाला दिसत नसेल तरी त्याच्या सर्वे करायच्या टेक्निकल मेथड्स आहेत, त्या मेथड्स करून आपण ती संख्या काढली. त्यानंतर आपण फेज 2 सुरुवात केली. ज्यावेळेला फेज 2 ची सुरुवात झाली त्यावेळेला सह्याद्रीच्या लँडस्केपमध्ये वाघ आहेत का, रेसिडेंट वाघ आहेत का, याच्यावरती फार मोठे क्वेश्चन मार्क होते. ट्रान्झिटरी मेल्स की जे ट्रान्झिशनमध्ये आहेत, काली टायगर रिझर्व मधून किंवा खालच्या कॉरिडॉरमधून येत आहेत आणि जात आहेत अशी धारणा होते. म्हणून आपण प्रपोजल पाठवताना 8 वाघ स्थलांतरित करण्याचं पाठवलं. त्याच्यामध्ये 3 मेल होते आणि 4 फिमेल होते. परंतु हे ज्याला वाघ आपण स्थलांतरित करून आणणार त्यावेळेला 5 फिमेल आणि 3 मेलला आणताना हे वाघ टप्प्याटप्प्यातून इथं आणायचे ठरलं. परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट लक्षात आली आमच्याकडे की ऑलरेडी 3 मेल रेसिडेंट या भागात आहेत. म्हणजे मेल आर नॉट अवर प्रायोरिटी नाव, आमची प्रायोरिटी आहे फिमेलला आणणं. मग आपण काय केलं की ज्या फिमेल इथं आणणार याच्यासाठी प्रॉपर प्रपोजल जातं, NTCA स्वतःचे इनपुट्स देतं, MOF सगळ्यात शेवटी निर्णय घेतं, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लेवलला निर्णय होतात, आणि WII आपल्या कन्सल्टेशनसाठी कायम आपल्याजवळ उपलब्ध आहे. त्यांचे 4 ते 5 रिसर्चर कायम 24/7 आमच्यासोबत फील्डमध्ये असतात, जेणेकरून आपल्याला टेक्निकल जो सपोर्ट मिळतो तो WIIच्या माध्यमातून मिळतो. NTCA देखील वारंवार आपल्यावरती येऊन मॉनिटरिंगचं काम करते, कसा प्रोग्राम चालू आहे, काय प्रोग्राम चालू आहे. तर सायंटिफिकली टेक्निकली आपण एकदम साऊंड चालू आहे. ज्याच्यामध्ये आपण एक वाघीण आणली, तिला महिन्याचा कालावधी दिला, तिला सेटल होऊ दिली, तिची टेरिटरी बनवू दिली, मग दुसरी वाघीण आणली, तिला सेटल होऊ दिली, मग तिसरी वाघीण आणली. 2 जणी आपण चांदोलीमध्ये रिलीज केल्या आणि 1 कोयनामध्ये रिलीज केली. आता आपल्याकडे एक सोर्स पॉप्युलेशन सह्याद्रीमध्ये तयार आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 4 मेल सह्याद्री टायगर रिझर्व मध्ये आणि 3 फिमेल ह्या इथं वास्तव्याला आहेत. आणि एकंदरच पूर्ण लँडस्केपचा विचार केला राधानगरी पकडून तर सध्या सह्याद्री टायगर रिझर्वची वाघांची संख्या ही 2 डिजिट म्हणजे 10 वरती गेलेली. तर आपल्याकडे 10 वाघ हे वास्तव्याला आहेत आणि यांचं प्रजनन होऊन नवीन पिल्ल तयार होऊन ते त्यांची टेरिटरी बनवतील आणि एक स्टेबल अशी पॉप्युलेशन पूर्ण सह्याद्रीच्या लँडस्केपमध्ये लवकरच बघायला भेटेल. सर, आपण कॉन्व्हर्सेशन सुरू केल्यापासून आपण टायगर्स बद्दल बोलतोय, आपण इतर कुठल्याच मॅमल्सचं नाव घेत नाहीये. मला हे जाणून घ्यायचं आहे की एक वाघ वाचवणं किती महत्वाचं असतं आणि त्याच्यामुळे किती गोष्टी बदलतात, आणि म्हणून का तो एक वाघ वाचवणं किंवा तो एक वाघ आणणं किंवा एखाद्या अशा लोकॅलिटी म्हणजे सह्याद्रीसारख्या जागेमध्ये इतर अनेक मॅमल्स आहेत वास्तव्याला, हर्बीवोर्स पण काही बरेचदा बघितलेले आहेत लोकांनी आजूबाजूला, लेपर्ड्स काही वेळेला स्पॉट झालेले आहेत, पण वाघ आणल्यामुळे काय नक्की फरक पडतो आणि का महत्वाचा ठरतो वाघ? पहिलं तर बघा की टायगर ब्रिंग्स द ग्लॅमर.
दॅट इज द बेसिक रिझन. दुसरं रिझन आहे, जर तुम्ही इकॉलॉजीचा विचार केला तर टायगर ही एक कीस्टोन स्पीसीज आहे. टायगरचं कॉन्झर्वेशन म्हणजे पूर्ण अन्न साखळीचं कॉन्झर्वेशन आहे. जो आपला फुल पिरॅमिड आहे त्याच्यामध्ये ग्रासेस सगळ्यात खाली आहेत, ग्रासेसवरती आहेत वेगवेगळे कीटक्स आहेत, तृणभक्षक प्राणी आहेत, त्यांच्यावरती येतात मांसाहारी प्राणी आणि सगळ्यात अपेक्स प्रेडेटर आहे टायगर. जर टायगरला कॉन्झर्व केला तर पूर्ण अन्न साखळीला तुम्ही कॉन्झर्व केला. एक टायगर, सह्याद्रीमधला टायगर अर्थात खूप मोठा लँडस्केप वापरतो, जो 60 ते 140 चौरस किलोमीटरचा एरिया एक वाघ वापरतो. म्हणजे एका वाघाचं कॉन्झर्वेशन म्हणजे जवळपास 100 चौरस किलोमीटरचं कॉन्झर्वेशन करण्यासारखे. आणि वाघ हा एक आयकॉनिक स्पीसीज आहे ज्याचं अस्तित्व हे जंगल जिवंत करतं. आता आपण बसतोय, आपल्याला लंगूरचा कॉल, अलार्म कॉल इतक्या जवळून येतोय, याचा अर्थ काय आहे की लंगूर अलर्ट आहे की इथून वाघाचं अस्तित्व आणि वाघ माझ्या समोरून क्रॉस करतोय. मग जंगल जिवंत करायचं काम जर जंगलामध्ये कोण करत असेल तर तो जंगलचा राजा वाघच करतो. ते काम केल्यावरती जंगलाची पूर्ण इकोसिस्टम बदलते. आपण पाहिले की पन्ना सारख्या एरियामध्ये, मी 2012 साली 13 साली पन्ना पाहिले, ज्या वेळेला एखादा वाघ होता, एक किंवा फ्यू ऑफ देम, पन्नामध्ये एकेकाळी वाघच नव्हते. 2009 मध्ये वाघ नव्हते. तृणभक्षक प्राण्यांची संख्या देखील किती कमी होती किंवा सायटिंग होत नव्हतं. आज आपण पन्नामध्ये जाऊन पाहिलं तर 100 पेक्षा जास्त वाघ आहेत आणि जिथं पाहाल तिथं तुम्हाला तृणभक्षक प्राणी पण दिसत आहेत. म्हणजे एकंदर काय की पन्नाला वाघानेच जिवंत केलं. तसंच आपण सह्याद्रीचा विचार करू की सह्याद्री देखील येणाऱ्या काळामध्ये वाघांमुळेच त्याच्यामध्ये जीवित होण्याची शक्यता फार जास्त आहे. सर, तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की तुम्ही काही पॅरामीटर्स ठरलेले असतात जेणेकरून ट्रॅकिंग होतं. सो नक्की काय काय पॅरामीटर्स असतात आणि हे ट्रॅकिंग करतात म्हणजे नक्की काय करतात? काय काय पद्धतीने ट्रॅकिंग होतं टायगर्सचं? 2-3 गोष्टी आहेत बघा. एक तर सगळ्यात पहिलं आपण असा विचार करू की क्रूड मेथडनी काय होणार. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये जवळपास 64 प्रोटेक्शन कॅम्प आहेत. त्याला मराठीमध्ये कुटी म्हणतात. या कुटींमध्ये आपल्याकडे 4 ते 5 जण कायमस्वरूपी वास्तव्य आहेत. ते जंगलामध्ये पायी गस्ती करतात, पेट्रोल करतात, त्यांना डायरेक्ट दिसतात. वाघ असेल, बिबट असेल, इतर तृणभक्षक प्राणी असेल, त्याचं देखील आपण रोल कॉल घेतो आणि त्याच्यामध्ये नमूद करतो की कुठल्या दिवशी कुठे काय दिसलं. ही विदाउट एनी गॅजेट मेथड झाली. दुसरं काय वापरतो आपण की आपल्याकडे ट्रॅप कॅमेरे वेगवेगळ्या लोकेशनला लावून ठेवले. त्या ट्रॅप कॅमेरामध्ये सेन्सर्स लावले. सेन्सरच्या पुढे ज्या वेळेला कुठलाही पशु क्रॉस करतो त्याचा फोटो त्या कॅमेऱ्यात घेतला जातो. मग ह्याच्यामध्ये इन्फ्रारेड असेल, फ्लॅशवाले असेल, असे विविध प्रकारचे कॅमेरे असतील. त्या कॅमेऱ्याला आम्ही वारंवार चेक करतो, ज्याच्यामध्ये आम्हाला मुवमेंट पॅटर्न कळतात की कशा पद्धतीनं हा वाघ त्या भागात मूव्ह करतो. प्रेशर इम्प्रेशन पॅड्स तयार केलेले असतात. एखादी छोटी सँड जमिनीवरती पसरवलेली असते आणि त्याच्यामध्ये वाघाच्या पायाचे ठसे उठत असतात. तर या ठस्यांवरती देखील आपल्याला वाघाची मुवमेंट कळते. याशिवाय काय आहे की आपण ज्या 3 वाघिणी आपण आणलेले त्यांच्या गळ्यामध्ये आपण रेडिओ कॉलर लावले. त्या रेडिओ कॉलरमुळं आपल्याला त्या अँटिनाला कळतं की किती अंतरावरती आता वाघिणी. आता आपण बसलो इथून साधारणतः 100 ते 150 मीटर वरती वाघिणी. आता आपण रेडिओ कॉलर चेक केलं किती जवळ सिग्नल येतोय. तर याचं कारण असं आहे की आपल्याला वाघाची मुवमेंट पूर्ण जंगलामध्ये दिसण्यासाठी आणि आपल्याला एक अंदाज येण्यासाठी तिच्या गळ्यातलं ट्रान्समीटर ट्रान्समिट करतोय फ्रिक्वेन्सीज, जो त्या अँटिना कॅच करतोय आणि आपल्याला समजते किती अंतरावरती वाघीण आहे. याशिवाय आपण काय केलंय, ती कॉलर ही जिओ टॅग करून सॅटेलाइटला कनेक्ट केली. आपण त्याची फ्रिक्वेन्सी इंटरवल देतो, 2 तासाचा असेल, अर्धा तासाचा असेल, अकॉर्डिंग टू अवर नेसेसिटी त्याचा सिग्नल आपल्याला मिळतो आणि त्या वाघिणीचं एक्झॅक्ट लोकेशन आपल्या फोनवरती उपलब्ध होतं. याच्यासाठी आपण एक कंट्रोल रूम तयार केली आहे कराड ऑफिसला, ज्या ऑफिसमधून आपल्याला 24/7 स्टाफ आपला ऑनलाईन मॉनिटरिंग करत असतो की सध्या वाघाचं लोकेशन कुठे. याशिवाय आपल्याकडे ड्रोन्स आहेत, ड्रोन फ्लाय करतो, थर्मल ड्रोन आहेत, रात्रीच्या वेळेला देखील वाघाला ट्रॅक करता येऊ शकतं. या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर हा आपण टायगर मॉनिटरिंगमध्ये करतो आणि वाघांचं सध्या वास्तव्य कुठे हे फील्ड डायरेक्टर लेवलपर्यंत सगळ्यांना माहिती असतं स्टाफमध्ये की सध्या कुठला वाघ कुठं मूव्ह करतोय. आणि ह्यामधलं सगळ्यात इफेक्टिव्ह पद्धत कुठली म्हणजे सगळ्यात इफेक्टिव्ह कॅमेरा ट्रॅप? कारण कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाचं मुवमेंट फार चांगली दिसते, फोटो दिसतो, वाघाचं
फिजिकल बिहेवियर दिसतं, मार्किंग करतोय का, टेरिटरी मार्किंग करतोय का, खाल्लंय का, मेल आहे का, फिमेल आहे का, प्रत्येक कॅरेक्टर हे कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसतं. तर आमचा मेन फोकस हा कॅमेरा ट्रॅपिंगवर जास्त असतो. तर सह्याद्री टायगर रिझर्वला जर माझ्यासारख्या कोणाला किंवा इतर जे प्रेक्षक आहेत आपले त्यांच्यापैकी कोणाला येऊन कॅमेरा ट्रॅपिंगसाठी व्हॉलंटिअरिंग करायचं असेल तर त्यांना अलाउड आहे का, आणि जर असेल तर त्यांनी कुठे संपर्क केला पाहिजे या अशा पद्धतीच्या गोष्टीसाठी, किंवा इन जनरल आत्ता हे सगळे नवीन इंट्रोड्यूस झालेले वाघ आहेत त्यामुळे त्यांच्या मॉनिटरिंगसाठी तुम्हालाही डेफिनेटली हेल्प लागणार असेल, कारण स्टाफ सगळीकडेच पुरं नाही पडू शकत. आणि असे अनेक हौशी व्हॉलंटियर्स असतात, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स असतात ज्यांना कशा ना कशा पद्धतीने यामध्ये सहभागी व्हायला आवडतं. तर अशी काही परवानगी असते का, आणि असेल तर मग त्यांनी कुठे अप्रोच करा? डेफिनेटली बघा, हे टायगरचं जे कॅमेरा ट्रॅपिंग आहे किंवा आपण असं म्हणू की टायगर इस्टिमेशन, त्याच्यासाठी आपण ऑल इंडिया टायगर इस्टिमेशन 4 वर्षातून एकदा करतो, ज्याच्यामध्ये आम्ही सह्याद्रीचा लँडस्केप फार मोठा असल्यामुळं 4 फेजेसमध्ये करतोय. पहिल्या फेजमध्ये राधानगरी झालं, दुसऱ्या फेजमध्ये कोयना, आणि आता सागरेश्वर चालू आहे, आणि चौथ्या फेजमध्ये जिथं आपण बसलोय ह्या चांदोलीमध्ये होणार आहे. ह्या व्हॉलंटिअरचं पूर्ण मॅनेजमेंट करण्यासाठी आपण द ग्रासलँड ट्रस्ट नावाची NGO आहे पुण्यामध्ये, त्यांच्याशी MOU केला, जेणेकरून ते सगळे व्हॉलंटिअर सॉर्ट करतील, त्यांचं बॅकग्राऊंड बघतील, त्यांना काय एक्सपर्टीज आहे ते बघतील, आणि हे व्हॉलंटिअरनी येऊन आपल्या फेज 1मध्ये भाग घेतला आणि फेज 3मध्ये देखील घेतला. आता चांदोलीचे येत्या 10 तारखेला सुरू होते. ज्या लोकांना त्याच्यात व्हॉलंटिअरिंग करायचं आहे त्यांनी TGTने एक गुगल फॉर्म तयार केला आहे, त्याच्यावरती अप्लाय केला तर स्क्रीनिंग नंतर ते आपल्याकडे येऊन कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये भाग घेऊ शकतात. सो ज्यांना व्हॉलंटिअरिंग करायचं आहे त्यांनी द ग्रासलँड ट्रस्ट ला संपर्क करा, तिथे तुम्हाला त्याची माहिती मिळेल, तो फॉर्म मिळेल, आणि तुम्ही सह्याद्री टायगर रिझर्वच्या या टायगर मॉनिटरिंग प्रोग्राममध्ये भाग होऊ शकता. अनेक वेळेला सर मी मुद्दाम हा प्रश्न विचारला कारण बरेचदा लोकांना कळत नाही की ते फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर कसं काम करू शकतात. काही अवेलेबल सोर्सेस नसतात, आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट नेहमीच खूप सपोर्टिव्ह असतं. माझा खूप चांगला अनुभव आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट तुमच्यासारखे अनेक ऑफिशियल्स आर व्हेरी कोऑपरेटिव्ह आणि व्हेरी सपोर्टिव्ह वेन दिस कम्स टू हँड इन हँड टुरिझम अँड कन्झर्वेशन. आणि जेव्हा एकत्र कन्झर्व करू असं आपण म्हणतो किंवा को एक्झिस्टन्स वरती आपण खूप भर देतो, त्यावेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑल्सो इक्वली इज वेलकमिंग इनफ. त्यामुळे ज्या व्हॉलंटियर्सना यायचं असेल त्यांनी नक्की या. सर, सह्याद्री टायगर रिझर्व बद्दल मला अजून एक जाणून घ्यायचं आहे की आज आपण बोटीने काही ठिकाणी फिरलो, पायी फिरलो किंवा अजून काही ठिकाणी, सह्याद्री टायगर रिझर्व मध्ये सफारीज जर करायच्या असतील किंवा टायगर सायटिंग किंवा इन जनरल प्राणी बघायला यायचं असेल तर काय पद्धत आहे, काय कुठल्या कुठल्या पद्धतीच्या सफारीज आता चालू आहेत आणि इन फ्युचर कुठल्या सफारीज चालू होणार आहेत? सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर ट्रेकिंगसाठी यायचं असेल तर वासोटा इज द बेस्ट. याच्यासाठी मुनावळे आणि बामनोली या दोन्ही लोकेशनपासून बोट सफारी चालू आहेत, ज्या वासोट्यापर्यंत घेऊन जातात. तिथं येऊन पर्यटकांनी वासोट्यामध्ये ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. याशिवाय आपण कोयनामध्ये देखील 2 रूट आहेत. एक खेळवाग साईडला येतो आणि एक नवजा साईडला जातो. नवजाचा रूट आता नवीनच आपण सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण जिप्सी व्हेकलनी टुरिस्ट लोक जाऊ शकतात. चांदोलीचा विचार केला तर चांदोलीमध्ये 2 टुरिस्ट रूट आपण चालू केलेत. एक जो रूट आहे जाधववाडी नाक्यावरून जातो आणि तो रूट पूर्ण धोळंबीचं पठार जिथं सध्या ताराची टेरिटरी आहे त्या एरियामध्ये तो जातो, जिथं आपण प्रायव्हेट व्हेकल देखील अलाउड करतो. आणि दुसरा रूट आपण नवीन चालू करतोय तांबवे नाक्यावरून, तो आता लवकरच तो चालू होईल. याशिवाय राधानगरीमध्ये दाजीपूरमध्ये आपलं पर्यटन चालू आहे, त्याच्यामध्ये जिप्सीज आपण पूर्ण दाजीपूरचा एरिया फिरायला सोडतो. ह्या तिन्ही लोकेशनला तुम्हाला यायचं असेल तर नक्की या. आणि हे सगळं वॉक इन काइंड ऑफ पर्यटन आहे, ज्याच्यामध्ये पर्यटकांनी येऊन डायरेक्ट गेटवरती बुकिंग करायचं आणि पर्यटनाचा आनंद घ्यायचा. गाईड वगैरे ते गेटवरती अवेलेबल असतात. आपला डाटा पूर्ण ऑनलाईन करायची प्रोसेस चालू आहे. पुढच्या टुरिस्ट सीझन पर्यंत आपण तो डाटा ऑनलाईन करून ऑनलाईन बुकिंगची सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देऊ. तोपर्यंत तरी वॉक इन अलाउड आहे. आणि जोपर्यंत या भागामधली लोक जिप्सी घेऊन त्या जिप्सी लावायचं पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत तरी आपण प्रायव्हेट व्हेकल पण बऱ्याच ठिकाणी अलाउड करतो विथ गाईड, जेणेकरून ते प्रायव्हेट व्हेकल घेऊन गाईड सोबत जाऊन जंगलात आनंद घेऊन परत येऊ शकतात. परंतु नजीकच्याच काळामध्ये जिप्सींची संख्या वाढल्या की आपण प्रायव्हेट व्हेकल बंद करू आणि जिप्सी सफारीज फक्त अलाउड करू. सो आता आपण बोलतोय तोपर्यंत तरी प्रायव्हेट व्हेकल्स अलाउड आहेत.
आय होप की बऱ्याच काळ प्रायव्हेट व्हेकल्स अलाउड असाव्यात, कारण काही लोकांना आवडतं स्वतःची गाडी घेऊन जंगलात फिरायला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याची काळजी घेईल. सेफ्टीसुद्धा प्रोव्हाइड केलेली असते, कारण गाईड पण असतात आणि त्यांना ते जंगल नीट माहिती असतं. पण सर, पर्यटकांनी कसं वागावं ह्याबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे, कारण आत्ता नुकताच एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला मोहारलीचा, जिथे तो टायगर बिचारा डिस्टन्स देतोय, तरी सुद्धा टुरिस्ट एक खूप मोठ्या संख्येने, टुरिस्ट म्हणा लोकल्स म्हणा, त्यांच्या गाड्या घेऊन रस्त्यावरती लिटरली त्याच्या मागे लागलेत आणि थँकफुली ताडोबानी त्याच्यावरती ऍक्शन घेत. मुद्द्यावर पुन्हा यावंसं वाटतं की पर्यटकांनी अशा पद्धतीच्या टुरिझममध्ये कॉन्ट्रीब्यूट करताना किंवा पार्टिसिपेट करताना काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. सगळ्यात पहिलं तर आपल्या टुरिस्टनी जाणकार पद्धतीने टुरिझम केलं पाहिजे. प्लास्टिकचं इकडं तिकडं पसरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आम्ही डेफिनेटली गेटवरती चेक करतो आणि ते प्लास्टिक काढून घेतो, परंतु बऱ्याच लोकांचे ज्युसेस असतात, कोल्ड्रिंक्स असतात, मग त्यांना आम्ही विनंती करतो की मी कुठे टाकू नका, त्यांना येताना गेटवरती परत रिडिपॉझिट करा. बायोडिग्रेडेबल किंवा बाहेरचं कॉन्टॅमिनेटेड मटेरियल काहीही जंगलात घेऊन जायला नाही पाहिजे, ते टाकायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हटलात की एकाच टायगरच्या भोवती गरडा घालून जिप्सी असतात किंवा ते टुरिस्ट असतात, आरडाओरडा होतो. अक्षरशः टायगर आहेच इतका मॅजेस्टिक ॲनिमल की दिसल्यावरती लोकांच्या तोंडातून आवाज निघतातच, परंतु जेवढं शांत राहील तेवढं त्या टायगरचं दर्शन चांगलं मिळणार आहे, याची सगळ्या पर्यटकांनी नोंद घेतली पाहिजे. याशिवाय आपले जे पर्यटक अत्यंत साहसानं खाली उतरतात, त्यांना मला सांगण्याचा उद्देश आहे की वाघ हा पिढ्याने पिढ्या वेल इक्विप्ड प्राणी आहे. वाघाला आपण काहीच मॅच नाही आहे. वाघानं फक्त विचार जरी केला ना, नेक्स्ट मुवमेंट तुम्हाला स्वर्ग दिसेल, इथपर्यंत त्या वाघाची कॅपॅसिटी आहे. अर्थात स्वर्ग नरकातील गोष्ट वेगळी आहे, परंतु मृत्यू नक्की होईल. म्हणून ज्या वेळेला आपण इतके धाडसानं वाघाच्या पाठीमागे जातो, याचे कॉन्सिक्वेन्सेस फार वाईट आहेत. पहिली गोष्ट तर वाघाला असं वाटतं की हे माझ्यावरती हल्ला करायला येतात, त्यामुळे वाघ म्हणतो की माणसापासून सावध राहिलं पाहिजे. मग वाघाचं देखील बिहेवियर चेंज होऊ शकतं. बंदीपूरमध्ये पाहिले आपण, काही वाघ तर जिप्सीला चेस करायला लागले. याचं कारणच आहे की हिस्टॉरिकल काहीतरी त्यांच्यासोबत घडलेलं असतं, ज्याचे रिपरकेशन येऊन तो वाघ जिप्सीला चेस करायला लागतो, किंवा एखाद्या शेतीच्या जर कॉन्फ्लिक्ट एरिया असेल तर जाऊन एखाद्यावर अटॅक करू शकतो. याची कारणं ह्या गोष्टींमध्ये दडलीत, त्याचा देखील पर्यटकांना सखोल विचार करायला पाहिजे. याशिवाय स्वतःच्या जीवाला देखील धोका आहे. द मुवमेंट वाघानं जर पाठीमागं टर्न केलं असतं, त्या चालणाऱ्या लोकांची काय हालत झाली असते. 2 मिनिटात तो सगळ्यांना संपवू शकला असता, इतकं त्या वाघाचं स्किल आहे, चातुर्य आहे. तर त्याचा पर्यटकांनी देखील विचार केला पाहिजे. जर सह्याद्रीच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलायचा विचार केला तर लोकांना सवय होती लपंगगृहामध्ये उतरून खाली जायची, लोकांना सवय आहे मचांवरती जाऊन कुठेतरी वरती वॉच टॉवरला बघायची. आम्ही त्यांना हळूहळू एज्युकेट करतोय की बाबा आता नका मचानला उतरू, आता नका जाऊ लपंगगृहांना, परंतु काही धाडसीवीर अजून देखील करतात. वारंवार आम्ही त्यांना सांगत आहे, लोकांना एज्युकेट करत आहे. लोक देखील, बरेच लोक सहकार्य करतात. काही महाभाग असतात ज्यांना धाडसच करायचे. परवा दिवशी मी जाधववाडी नाक्यावरून जात होतो, तर काही पर्यटक सरळ खाली उतरलेत आणि तिथंच लघुशंका करत होते. तर दिस थिंग्स वन शुड रिस्टेन. आम्ही त्यांच्यावरती दंड केला, त्यांना समज दिली, ह्या गोष्टी आहे. पण असं होऊ नये, पण एखाद्या वेळेला वाघ समोर असेल तर. म्हणून लोकांनी एकदम जाणते पद्धतीनं पर्यटन केलं पाहिजे. अननेसेसरी जिप्सीतून उतरून खाली चालायचं धाडस तर बिलकुल नाही केलं पाहिजे. प्लास्टिक आपल्या सोबत आणलं पाहिजे, नॉईज पोल्युशन केलं नाही पाहिजे, हॉर्न वाजवले नाही गेले पाहिजे, लोकांनी ब्लिंकिंग ऑफ लाईट्स नाही वापरल्या पाहिजेत, झगमगाटीचे कपडे नाही वापरले पाहिजे, जे कपडे कॅमोफ्लॉग होतात, आपण दोघांचे जसे कपडे घातले अशा पद्धतीचे कपडे जंगलामध्ये जाताना घातले पाहिजे, जेणेकरून वाघांना देखील डिस्टर्ब होणार नाही, किंवा वाघच काय इतर कुठल्याच प्राण्याला डिस्टर्ब होणार नाही. सर, आणखी एक मुद्दा पर्यटकांशी निगडीत, की अनेक ठिकाणी आता मला वाटतं ऑलमोस्ट सगळीकडेच मोबाईल बॅन केलेला आहे. तर ह्या वागचा फॉरेस्ट डिपार्टमेंटची एक भूमिका काय आहे ती सांगा, कारण आजकाल सगळेच जण मोबाईल फोटोग्राफर्स आहेत आणि तो मोबाईल बॅन झाल्यामुळे खूप जण नाराज आहेत की अरे मोबाईल आम्हाला अलाउड नाही आहे. पण त्याच्या मागची ऍक्च्युअल कारणं काय आहेत? एकतर तुम्ही म्हणालात तसं की आधी काहीतरी घडलेलं असतं म्हणून त्याचे रिपरकेशन्स पुढच्या पिढीला
नॅशनल पार्कमध्ये मोबाईलला वापरणं हे बॅन केलं. याच्या पाठीमागची कारणं अशी आहेत की ज्या वेळेला आतमधले पर्यटक, आता आपण एकाच घरातले 10-12 जण जर पर्यटकांना गेलो तर होऊ शकतं की एकाला एक जिप्सी मिळाली, दुसऱ्याला दुसरं गेट मिळालं, तिसरा कोणतरी गाईड सोबत आहे, तर आतमध्ये गेला आणि अमुक अमुक ठिकाणी एक वाघ दिसला. तर पहिलं काय करायचं, हे लोक फोन करून त्याला बोलव, याला बोलव, ह्याला सांग, त्याला सांग, हे कर, ते कर. मग सगळे लोक ते एकाच वाघाच्या ठिकाणी सगळे गोळा व्हायचे. मग पर्यटन हे थोडंसं विस्तृत झालं पाहिजे, एकाच वाघाला जास्त डिस्टर्ब झाला नाही पाहिजे, याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून काही ठिकाणी मोबाईल हे बॅन केले गेले. आणि मोबाईलचा वापर इतका जोरात वाढला, लोक गाणे लावायचे, त्याच्यामधून संगीत करायचे. काही धाडसी लोक तर मध्येच मग वाईल्ड डॉगचाच आवाज काढ म्हणजे वाघ बाहेर येईल, असे देखील प्रयोग करायचे. तर हे प्रयोगामुळं कुठं ना कुठंतरी आपण वाघांना किंवा इतर प्राण्यांना डिस्टर्ब करायला लागलो होतो. म्हणून हे डिस्टर्ब कमी व्हावा ह्या पॉझिटिव्ह उद्देशानंच काही पार्कमध्ये मोबाईलला बंदी घातली आहे. आता आपण असा विचार करतो की बऱ्याच ठिकाणी जाताना मोबाईल परीक्षा हॉलमध्ये बाहेर काढले, तिथं देखील काहीतरी विचार करूनच काढले असतील. तर समजून घ्या की ही देखील एक अत्यंत निकडीची गोष्ट आहे की जिथं मोबाईलचा वापर नाही केला गेला पाहिजे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये अजून देखील आम्ही मोबाईलला अलाउड करतो आतमध्ये, कारण की आपल्याकडे जो पर्यटक येतात ते अगदीच खेडेगावातले असतात, ज्यांच्याकडे हाय एंड कॅमेरेज नाही आहेत किंवा ज्यांना काही एखादा फोटो काढायचे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतमध्ये रेंजच नाही आहे, त्यामुळे ते एकमेक बाहेर कॉन्टॅक्ट देखील करू शकणार नाही आहेत. परंतु निश्चितच जसं टुरिझम वाढेल, अशा गोष्टी आमच्या नजरेत येतील, तर मोबाईलवरती देखील आम्हाला बॅन करायची वेळ येऊ शकते. परंतु तुर्तास तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये मोबाईल आतमध्ये घेऊन जायला बंदी नाही आहे. सर, आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं की सह्याद्री टायगर रिझर्व्हमध्ये टोटल आत्ता 10 पर्यंत संख्या गेलेली आहे, काउंट झालेली. आत्ता 3 वाघिणी आणल्या गेल्या. पुढे काय प्लॅन आहे? अजून किती वाघ येणं अपेक्षित आहे? बाहेरनं अजून किती वाघ आणि कुठल्या कुठल्या जंगलांमधनं अजून वाघ येणार आहेत? इतर कुठले प्राणी अजून इथे रिइंट्रोड्यूस होणार आहेत? त्यामध्ये बघा की आपल्याला केंद्र शासनाने 8 वाघांना स्थलांतरित करायची परवानगी दिली, पण सध्या तरी आपण 3च वाघिणींना स्थलांतरित केले. जसं यांचा प्रोग्रेस पुढे जाईल, त्यांचं कसं सर्वायवल आहे, कसं टेक्निक आहे, हंटिंग कसं करतात, टेरिटरी कुठं मार्क करतात, याच्यावरती पुढचे निर्णय डिपेंड आहे. वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट हे एक सायन्स आहे, जे आपल्याला फीड करून इनपुट्स येतील त्याच्यावरती आपण पुढचे निर्णय घेणार आहे. जरी 8 वाघांना आणायची परवानगी असेल तरी 8च्या 8 आणेल असं नाही सांगतायत, किंवा होऊ शकतं की 3च सफिशियंट राहतील. वाघांपुरतं तर आता आपण एवढ्यावरती या सीझन पर्यंत तरी स्टॉप घेऊ, पुढच्या सीझनमध्ये परत विचार करू. तृणभक्षक प्राण्यांना आपण ऑलरेडी सोलापूर झू मधले एक्सेस ॲनिमल आणले, आता कात्रज झू मधले आणणार आहोत. शिवाय सागरेश्वर मधून आपण साधारणतः 200 चितळ आणि 200 सांबर ट्रान्सलोकेट करणार आहोत. आणि या सगळ्या प्रोसेस हार्बिव्हरससाठी कंटिन्यू राहतील. वाघांचा आपण नेक्स्ट सीझनमध्ये परत विचार करू. आणि वाघांव्यतिरिक्त इतर कोणते प्रेडेटर्स आहेत जे आपल्याकडे? साधारणतः 80 लेपर्ड आहेत पूर्ण सह्याद्रीमध्ये. आपल्याकडे वाईल्ड डॉग्स आहेत जे साधारणतः 10 ते 12च्या कळपांनी राहतात. असे 5 ते 6 कळप सह्याद्रीमध्ये आहेत. याशिवाय आपल्याकडे अस्वले आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये, हायना आहेत, अजून जॅकॅल आहे. असे वेगवेगळे कार्निवरस प्राणी आपल्याकडे उपलब्ध आहेत. सर, आणि मगाशी बोलताना तुम्ही मला सांगितलं की मेलॅनिस्टिक लेपर्ड सुद्धा दिसलेला आहे, म्हणजे जो ब्लॅक लेपर्ड म्हणून सध्या सगळीकडे गाजतोय, व्हायरल होतोय. सह्याद्री टायगर रिझर्व्ह मध्ये ब्लॅक लेपर्ड सुद्धा बघायला मिळू शकतो. हो, नक्की. आताच काही दिवसापूर्वी काही पर्यटकांना तो दिसला. आणि मेलॅनिझम हे काय वेगळा स्पीसीज वगैरे नाहीये. याच्यामध्ये काय आहे की ज्यावेळेला जेनेटिकल म्युटेशन होतं किंवा जेन एखादा जुना त्यांच्या अँसेस्टरल लिनिएजमध्ये एखादा जीन असतो जो की मेलॅनिस्टिक नेचरचा असतो, तो त्यांच्या प्रोजिनीमध्ये कधीही एक्सप्रेस होऊ शकतो. म्हणून एखादा दोन्ही नॉर्मल लेपर्डचं कप देखील मेलॅनिस्टिक होऊ शकतं. त्यामुळे मेलॅनिझम हे इंडियामध्ये वाईड स्प्रेड आहे. सह्याद्रीमध्ये देखील आम्हाला काही मेलॅनिस्टिक लेपर्ड दिसलेले आहेत, पर्यटकांना देखील दिसलेले आहेत. त्यामुळं याचा ऑकरन्स असणं म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही, इट इज अ युज्युअल टास्क. आणि ह्या व्यतिरिक्त काय काय बघण्यासारखं आहे सह्याद्री टायगर रिझर्व्ह मध्ये
ज्यासाठी पर्यटकांनी सगळ्यात पहिलं तर निसर्गाची जैवविविधता जी अगदी अमूल्य आणि विस्तृत अशी सह्याद्रीमध्ये पसरली. आत्ता आपण बसलो ह्या आयलँडवरती, इथं देखील आता आपल्याला त्या रिव्हर टर्नचे चिक्स दिसले आणि एकदम रेअर असा तो बर्ड आहे की ज्याचे चिक्स इथं आपल्याला इतक्या जवळून बघता आले. खूप सारे बर्ड्स आहेत आपल्याकडे, चारीच्या चारी हॉर्नबिलच्या प्रजाती दिसतात, आढळतात आणि वास्तव्याला आहेत. या भागामध्ये फॅन थ्रोटेड लिझर्ड सारखा प्राणी असेल किंवा जर आपण जंगलामधली वैविध्यता बघितली तर इतके ग्रासलँड्स आहेत. कास जसं आपण पाहतो की युनेस्कोची हेरिटेज साईट आहे, तितके सुंदर पठारं, झोळंबी पठार असेल, उदगरी सडा असेल किंवा चाळकेवाडी असेल, अशा ठिकाणी फ्लावरिंग एकदम विस्तृत पसरलेलं असतं. तर मान्सूनमध्ये त्या फ्लावरिंगचा आनंद घेतला पाहिजे. जंगलामध्ये आपण गेलो तर प्रत्येक सीझनमध्ये कलर आणि कोट बदललेलं जंगल दिसतं. त्याच्यामध्ये मान्सूनमध्ये एकदम विस्तृत असे वाहणारे झरे असतील, वॉटरफॉल्स असतील. 15 नद्यांचा उगम सह्याद्रीमध्ये होतो आणि छोटे मोठे धरणं सगळे वॉटर स्त्रोत सह्याद्रीवरती अवलंबून आहेत. कोयनाचं धरण असेल, चांदोली असेल, राधानगरी असेल, असे मोठे धरणं याच्यावरती अवलंबून आहेत. मोठ्या नद्यांचा उगम जसं की कृष्णा असेल, वारणा असेल, कोयना असेल, पंचगंगा असेल, अशा नद्यांचा उगम देखील सह्याद्रीमध्ये होतो. हा बघायला लोकांनी यायला पाहिजे. वॉटर स्पोर्ट्ससाठी लोकांनी यायला पाहिजे. यानंतर खूप सारे बर्डिंगचे स्पॉट्स आहेत सह्याद्रीमध्ये. विस्तृत अशा पद्धतीनं मायग्रेटरी बर्ड्स असतील, 280 प्रकारचे बर्ड्स सह्याद्रीमध्ये दिसतात. ते बघण्यासाठी यायला पाहिजे. याशिवाय गवा जो आयकॉनिक स्पेसिस आहे शाहू महाराजांच्या काळापासून ते आजपर्यंत, गवा हा एक मॅजेस्टिक ॲनिमल आहे आणि शाकाहारी इतका मोठा प्राणी दुसरा कुठला नाही आहे आपल्या भागामध्ये आढळणारा. तो लोकांनी पाहिला पाहिजे. वाईल्ड डॉगचं हंटिंग बघणं एक प्लेजर आहे. त्यासाठी देखील लोकांनी वाईल्ड डॉगसाठी स्पेशली सह्याद्रीला भेट द्यायला पाहिजे. अशा विस्तृत असा फ्लोरा आणि फाउना सह्याद्रीमध्ये ज्याला बघण्यासाठी हमखास लोकांनी यायला पाहिजे. याशिवाय जर तुम्ही म्हणाल तर वाघ सोडून बोला, पण वाघाबद्दल जर बोलायचं झालं तर लाल मातीत बसणारा जो वाघ बघायचा असेल तर सह्याद्री शिवाय पर्याय नाही. जो आज आम्ही पाहिलेला आहे आणि या पॉडकास्टच्या शेवटाकडे तुम्हाला तो व्हिडिओ बघायलाही मिळेल. थँक्यू सो मच सर. सह्याद्री टायगर रिझर्वला धरून आम्हाला आजचा हा पॉडकास्ट करायचा होता, त्यामुळे मी फक्त सह्याद्री टायगर रिझर्वबद्दल प्रश्न तुम्हाला विचारत होतो किंवा इन जनरल टायगर रिझर्व कशा पद्धतीने फंक्शन करतं ते जाणून घ्यायचं होतं. आणि गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात फक्त एकच टायगर रिझर्व खूप जास्त पॉप्युलर झालेला आहे, पण आता सह्याद्रीमध्ये सुद्धा टायगर्स मुक्तपणे संचार करतायत आणि इथेही लवकरच खूप गुड न्यूज ऐकायला मिळून खूप बछडे पिल्लं आपल्याला बघायला मिळतील अशी आशा आहे. सो सह्याद्री टायगर रिझर्व माझं पर्सनल फेवरेट टायगर रिझर्व आहे, कारण जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा मी बाहेरचं जग विसरतो. इतकी सुंदर जागा आहे, वॉटर बॉडीज आहेत, तुम्ही म्हणाला तसं बायोडायव्हर्सिटी लिटरली पाय ठेवल्यापासून जाणवतं की झाडं किती वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. म्हणजे आमचे एक मित्र आहेत अनुज खरे, ते नेहमी मला म्हणतात की माझ्यासाठी इंडियातलं ॲमेझॉन म्हणजे सह्याद्री टायगर रिझर्व आहे. सो तोडीच तोड ॲमेझॉनला देणारं आपल्याकडचं हे टायगर रिझर्व आहे आणि महाराष्ट्रात आहे, शिवाय पुण्या मुंबईच्या खूप जवळ आहे. सो जे जे जंगल इकोसचा हा पॉडकास्ट बघतायत त्यांना मला आवर्जून हे सांगावं असं वाटतंय की आपल्या खूप जवळ असलेलं हे टायगर रिझर्व आहे, याला नक्की भेट द्या आणि आय एम शुअर तुम्हाला खूप आवडेल हे टायगर रिझर्व. आणि आजपर्यंत जर तुम्हाला इथे वाघ दिसले नसतील तर आता ते दिसायला लागतील. आणि सह्याद्री टायगर रिझर्वची अख्खी टीम ह्याचसाठी रात्रंदिवस काम करते. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सह्याद्री टायगर रिझर्वपर्यंत पोचवायचे असतील तर तुम्ही डिरेक्टली सह्याद्री टायगर रिझर्वला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. आणि यांची अख्खी टीम खूप रिस्पॉन्सिव्ह आहे. नेहमीच ते कोण पर्यटक काय प्रश्न विचारतायत, कशा पद्धतीने पर्यटनाकडे बघतायत ह्याबद्दल सखोल अभ्यास करून मग त्यांच्याशी संवाद साधतात. सो थँक्यू सो मच सर, आज आम्हाला एवढा वेळ दिलात. आणि मी आत्ता हा पॉडकास्ट लवकर संपवतोय कारण बरेच प्रश्न जरी उरले असतील तरी आम्हाला एक खूप सुंदर सनसेट अनुभवायचा आहे मागे.
आणि फार मस्त वातावरण आहे इथे. तर आता काही वेळ शांत बसून हा सनसेट, त्या पाण्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज आणि जमलंच तर पुन्हा एकदा वाघ बघायला मिळाला तर तो, अशा वातावरणात आम्ही आत्ता ह्या पॉडकास्टवरती सर तुमचा निरोप घेतो, सह्याद्री टायगर रिझर्वचा निरोप घेतो. पण आय एम शुअर की पुन्हा पुन्हा आपल्याला ही संधी मिळेल सह्याद्री टायगर रिझर्वला यायची. आणि आय होप लवकरच टुरिझम जे आहे ते इथे जास्त फ्लरिश होईल आणि सफारीजची जी संख्या आहे किंवा सफारीजच्या ज्या पद्धती आहेत, म्हणजे जीप सफारी व्यतिरिक्त बोट सफारी सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतील, पर्यटकांना सुद्धा करता येऊ शकतील. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आमचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जंगल एकोज हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटतोय हे आम्हाला नक्की कळवा. आजच्या या भागात तुम्हाला काय आवडलं, काय आवडलं नाही, काय खटकलं ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा. आणि अजून अशा कोणत्या विषयावरती आम्ही पुढचे पॉडकास्ट केले पाहिजेत याबद्दल सुद्धा नक्की कमेंट्समध्ये सांगा. आम्ही वाट बघतोय. जंगल एकोज. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोजचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.